राहुल वरिया या कुटुंबियांच्या घरी आहोत. हा जर देखावा जर आपण पाहिला संपूर्णपणे इको फ्रेंडली असा देखावा आहे आणि यावर्षी राहुल याने खरं तर मेट्रोचा हा संपूर्ण देखावा साकारलेला आहे. शाडूची मूर्ती जरी आपण पाहिली तर खरं तर ही लहान अशी सुबक अशी शाडूची मूर्ती त्यांनी गणरायाची आपल्या घरी विराजमान केलेली आहे आणि खरं तर त्यांनी स्वतः ही मूर्ती स्वतःच्या हाताने घडवलेली आहे आणि ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर हा संपूर्ण देखावा जर आपण पाहिला तर सुरुवातीला हा घाटकोपर रेल्वे स्थानकाचा मेट्रो रेल्वे स्थानकाचा हा देखावा त्यांनी साकारलेला आहे आणि संपूर्णपणे डिटेलिंग जी आहे मिनिएचर आर्ट्स ज्याला म्हणतात ते संपूर्ण मिनिएचर आर्ट्स च्या स्वरूपात हा संपूर्ण देखावा आहे. घाटकोपर रेल्वे मेट्रो रेल्वे स्थानकाची जी प्रतिकृती परत मेट्रोची जी आतील भागातली जी दृश्य आहेत अतिशय छोट्या छोट्या डिटेलिंग्स आहेत ते त्यांनी या संपूर्ण देखाव्यातून साकारलेले आहेत. संपूर्णपणे इको फ्रेंडली जो गणपतीचा देखावा आहे तो राहुल यांनी साकारलेला आहे. नेमकी त्यांची काय संकल्पना आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. राहुलजी मला सांगा कशा पद्धतीने तुम्ही हा संपूर्ण देखावा साकारलेला आहे. इको फ्रेंडली देखावा आहे तुमचा. आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही मुंबईची जी हेरिटेज बस आहे ते आम्ही साकारली. यावर्षी आम्ही मुंबईची मेट्रो जे लोकांना मेट्रो माझी मेट्रो म्हणतात ते आम्ही साकारली. हे डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर केलेला आहे. आम्ही पेपर स्टॉक आणि सनबोर्ड आणि जे पण इको फ्रेंडली मटेरियल आहे ते आम्ही यूज केलं. जे पण तुम्ही बारीकी बघताय पेपर बोर्ड आहे कार्डबोर्ड आहे हे सगळे पेपर आपण यूज केलं आहे. गणपती बाप्पा विराजमान झाले तुमच्या घरी कशा पद्धतीचं वातावरण असतं संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये. गणेशोत्सवचा 1 महिना आधीच आमचं काम सुरू होतं तर आमचा उत्सव तो 1 महिना आधीच सुरू होईल की जेव्हा बाप्पा यायला आहे त्या 1 महिना आधीच आम्ही डेकोरेशन प्रिपरेशन होतो. तर फेस्टिवलचे वाईट आधीपासून होते. तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आधारित देखावे करतात. आधी तुम्ही डबल डेकर बस असेल किंवा लोकलचा डब्बा असेल त्याच्यामध्ये गणपती बाप्पांना विराजमान केलं तर नेमकी कॉन्सेप्ट काय असते तुमची. नेहमी कॉन्सेप्ट हा असतो की लोकांना जे कनेक्टिव्हिटी असते की आपण जे लोकलमध्ये ट्रॅव्हल करतो बसमध्ये ट्रॅव्हल करतो आणि कोणा पण आपण ट्रान्सपोर्टमध्ये ट्रॅव्हल करतो तो हा बाप्पा पण ते ट्रान्सपोर्टमध्ये येतो. तो हा एक युनिक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही कधी पाहिलेला नव्हता की ट्रेनमध्ये पण बाप्पा असते लोकल ट्रेनमध्ये पण बाप्पा असते. ते मिनिचे जे पण कॉन्सेप्ट आहे ते पण लोकल ट्रेन बस ते पण आपण सांगतो. अच्छा नक्कीच मेट्रो सिटीमध्ये जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असते या सर्व ज्या वाहतूक व्यवस्था आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न आहे ते राहुल यांनी आतापर्यंत केलेले आहे. इको फ्रेंडली संपूर्ण हा देखावा ते दरवर्षी साकार करत असतात. या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर देखील बाप्पांचा एक आशीर्वाद आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राहुल यांनी यावेळी केलेला आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. माझा पाणी घ्यायचं. चल रे, बूम पडला.